राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2869 जागांसाठी आज झालेल्या मतदानात 15,908 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. उद्या 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दिवशी राज्यभरात अनेक ठिकाणी उत्साहासह तणावाचं वातावरणही पाहायला मिळालं. मुंबईत बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या घटनांमुळे खळबळ उडाली तर पैसे वाटपाचेही व्हिडिओ व्हायरल झाले. नागपुरात काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयाला आग लागली तर धुळ्यात ईव्हीएमची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नाशिक, जळगाव आणि चंद्रपूरमध्येही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. दुपारी 3:30 वाजेपर्यंत मुंबईत 41% तर पुण्यात 36.95% मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष उद्याच्या निकालाकडे लागलंय. मुंबई महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जनमताचा खळबळजनक एक्झिट पोल समोर आलाय. या अंदाजानुसार गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर एक हाती सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युतीला 138 जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दुसरीकडे ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 62 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 तर इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज आहे. टाइम्स नाऊच्या पोलनुसारही महायुतीला सर्वाधिक 42 ते 45% मतं मिळतील असं म्हटलं जात आहे. जेव्हीसीच्या अंदाजानुसार महायुतीला 138 जागा मिळतील तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला केवळ 59 जागांवर समाधान मानावं लागेल. ॲक्सिस एक्झिट पोलनेही महायुतीला 131 ते 151 जागा मिळतील असा कल दिलाय. कोलकाता येथील आयपॅक कार्यालयावरील छापेमारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा दणका दिलाय. कोळसा घोटाळ्याशी संबंधित तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या FIRला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तपास यंत्रणेच्या कामात असा हस्तक्षेप झाल्यास देशात अराजकता निर्माण होईल असं गंभीर निरीक्षण न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने नोंदवलं. या प्रकरणी न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना नोटीस बजावून उत्तर मागितलंय. 8 जानेवारी रोजी झालेल्या छापेमारी दरम्यान ममता बॅनर्जी यांनी कथितरित्या हस्तक्षेप करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप ईडीने केला होता. न्यायालयाने या घटनेचे CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्य यंत्रणांचा वापर करून केंद्रीय संस्थांच्या तपासात अडथळा आणणं चुकीचं असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. इराणमधील वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पाऊल उचललं असून मध्य पूर्वेत युद्धाचे ढग दाटलेत. महागाईमुळे इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांनी आता उग्र रूप धारण केलं असून सुरक्षा दलांच्या कारवाईत 3,500 लोकांचा मृत्यू झालाय. या हिंसेचा निषेध करत अमेरिकेने USS अब्राहम लिंकन हा अण्वस्त्रसज्ज युद्धनौकांचा ताफा इराणच्या दिशेने रवाना केलाय. या ताफ्यात विनाशिका आणि अणुपाणबुड्यांचाही समावेश आहे. या सैन्य हालचालीमुळे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे सरकार धोक्यात आलं असून ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत भीतीचं वातावरण पसरलंय. इराणमधील निदर्शकांचे मृत्यू वाढल्यास कठोर कारवाईचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही इराणमध्ये असलेल्या आपल्या 10,000हून अधिक नागरिकांना त्या देशातून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. सॅमसंग कंपनी आपली नवीन गॅलेक्सी S26 सिरीज पुढच्या महिन्यात लॉन्च करण्याची तयारी करते. यामध्ये गॅलेक्सी S26 अल्ट्रा हा सर्वात खास फोन असेल. या फोनमध्ये 6.9 इंचाची मोठी आणि अतिशय ब्राईट स्क्रीन देण्यात आली आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी यात अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 16 GB रॅम असेल, ज्यामुळे गेमिंग किंवा मल्टीटास्किंग करताना फोन अजिबात हँग होणार नाही. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा जबरदस्त मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. तसेच यावेळी चार्जिंगचा वेग वाढवून तो 60 वॅटवर करण्यात आला आहे, ज्यामुळे फोन लवकर चार्ज होईल. हा फोन 25 फेब्रुवारीला लॉन्च होण्याची शक्यता असून मार्च महिन्यापासून तो विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात या फोनची किंमत साधारण 1,00,000
29,999 रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या सब कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये टाटा पंच, फेसलिफ्ट आणि हुंडाई एक्स्टर यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळते. एक्स शोरूम किमतीचा विचार करता टाटा पंच फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये असून एक्स्टरची किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते. यामुळे बेस व्हेरियंटमध्ये टाटा पंच ग्राहकांसाठी किंचित स्वस्त ठरते. मिड रेंज व्हेरियंटमध्ये देखील पंचचे दर 7 ते 7.35 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर एक्स्टरच्या समान व्हेरियंटसाठी 7.51 लाख रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत. दोन्ही गाड्या पेट्रोल आणि CNG पर्यायामध्ये उपलब्ध असून पंचमध्ये आता नवीन टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्यायही देण्यात आला आहे. तांत्रिक सोयी सुविधा आणि सुरक्षिततेचा विचार करता बजेटमधील ग्राहकांसाठी टाटा पंच हा एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय म्हणून समोर येतोय. बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत आपले नवीन चेतक C25 इलेक्ट्रिक स्कूटर 91,399 रुपये एक्स शोरूम या किफायतशीर किमतीत दाखल केले आहे. निओ मेट्रो डिझाईन आणि पूर्णपणे मेटॅलिक बॉडी असलेले हे सध्याचे एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर असून यात 25 लिटरची मोठी बूट स्पेस आणि आरामदायक सीट देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये 2.5 किलोवॅटची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर 113 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करते. विशेष म्हणजे 750 वॉटच्या चार्जरमुळे ही बॅटरी केवळ 4 तासात पूर्ण चार्ज होते. यामध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि हिल होल्ड असिस्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये असून हे स्कूटर 6 आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज लॉन्च केलं असून याद्वारे बँकिंग आणि विम्याच्या एकात्मिक सुविधा मिळणार आहेत. या विशेष खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांना 2 कोटी रुपयांचा एअर ॲक्सिडेंट कव्हर आणि 1.5 कोटी रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा मिळणार आहे. तसेच हे खाते 0 बॅलन्स असून गृह, वाहन आणि शैक्षणिक कर्जावर व्याजात सवलत आणि प्रोसेसिंग फी मध्ये सूट दिली जाईल. याशिवाय मोफत लॉकर सुविधा, अमर्याद व्यवहार आणि एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस असे फायदेही मिळतील. गट अ, ब आणि क मधील सर्व कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे आपले खाते या पॅकेजमध्ये अपग्रेड करू शकतात. मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 29 नगर निगमांसाठी गुरुवारी उत्साहात मतदान पार पडलं. सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने सर्वात आधी मतदान केंद्रावर पोहोचून आपला हक्क बजावला. त्याच्या पाठोपाठ हेमा मालिनी, सचिन तेंडुलकर, जॉन अब्राहम, सुनील शेट्टी, गुलजार आणि सलीम खान यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी मतदान केलं. सुरक्षितता, प्रदूषणमुक्त हवा आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मतदान करणं ही प्रत्येक मुंबईकराची जबाबदारी आहे असं आवाहन हेमा मालिनी यांनी केलं. तर तक्रार करण्यापेक्षा मतदानातून बदल घडवा असा संदेश सुनील शेट्टी आणि जुनैद खान यांनी दिला. विवेक अग्निहोत्री आणि ट्विंकल खन्ना यांनीही शहर विकासासाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वित्त समितीचे अध्यक्ष नजमुल इस्लाम यांची तातडीने पदावरून हकालपट्टी केली आहे. माजी कर्णधार तमीम इक्बालला भारतीय एजंट मंडळ आणि खेळाडूंच्या मानधनावर अपमानजनक भाष्य करणं नजमुल यांना महागात पडले. या विधानामुळे संतापलेल्या खेळाडूंनी बांगलादेश प्रीमियर लीगवर बहिष्कार टाकला होता, ज्यामुळे नोआखाली एक्सप्रेस आणि चटगाव रॉयल्स मधील सामना रद्द करावा लागला. खेळाडूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे बोर्डाने नमती भूमिका घेत नजमुल यांना घरचा रस्ता दाखवलाय. खेळाडूंचे हित आणि सन्मान आमची प्राथमिकता आहे असं स्पष्ट करत BCBने खेळाडूंना पुन्हा मैदानात उतरण्याचं आवाहन केलंय.